बघताय का किती सुंदर झालेला आहे आपला हलवा फ्राय। तर हा बघा आतून एकदम मस्त शिजलेला आहे, तुम्ही बघत असाल एकदम व्हाईट आहे, एकदम मऊसूद आणि वरून तून तर एकदम क्रंची झालेला आहे। टेक्स्चर बघा एकदम गरम गरम आहे तव्यामध्ये। आता मी एक एक पीस तुम्हाला दाखवते, खूप छान होतात हे पीस। तर तुम्ही ह्या रीतीने एकदा हा फिश ट्राय करा, खूप मस्त लागतो। मी मागच्या व्हिडिओमध्ये रवा फ्रायचा रावस दाखवला होता, हा पण खूप टेस्टी होतो त्यासारखा। तुम्ही आवाज ऐकू शकता किती क्रंची झालेला आहे। हे गरम असतानाच नाही तर थोडंसं थंड झालं तरी खूप क्रंची लागतात। तुम्ही बघू शकता, मस्त सगळ्यांना आवडेल अशी रेसिपी आहे। पण त्याआधी मी समृद्धी, दख्खन थाट विथ समृद्धी या चॅनलवरती तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते। जर माझे तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही चॅनलला लाईक करा आणि रेसिपी स्किप न करता बघा। आणि जर हा व्हिडिओ फेसबुक किंवा इंस्टावर बघत असेल तर पेजला फॉलो करा आणि यूट्यूबला बघत असेल तर बेल आयकॉनवर क्लिक करून सबस्क्राईब करायला विसरू नका। तर इथं घेतलेला आहे मी हलवा, हा मार्केटमधून मी कट करून आणलेला आहे आणि आणल्यानंतर स्वच्छ धुवून घेतलेला आहे। तर त्याच्यामध्ये टाकायचं आहे 2 चमचे हे घरचं लाल तिखट आहे, तर त्याच्यामुळे सुद्धा खूप छान टेस्ट येते। आणि मीठ आहे चवीनुसार, चिंचेचा कोळ आहे आणि हिरवी मिरची, आलं आणि लसूण याची पेस्ट आहे आणि लागणार आहे थोडीशी हळद। तर बस इतकंच साहित्य आहे। आणि टाकूया आता एक छोटा चमचा हळद, त्याच्यामध्ये टाकून घेऊया 2 चमचा कोळ चिंचेचा। जर तुमच्याकडे चिंचेचा कोळ अवेलेबल नसेल आणि मॅरिनेशनसाठी वेळ नसेल तर तुम्ही लिंबूचा रस पिळू शकता अर्धा चमचा। तर तिथं मी 1.5 चमचे लाल तिखट घातलेला आहे आणि 1 चमचा आलं लसूण पेस्ट आणि चवीनुसार मीठ। तर हे व्यवस्थित मिक्स करून ठेवायचं आहे। मला असं वाटतं की नॉनव्हेजमध्ये जर सगळ्यात सोपी रेसिपी असेल ना तर ही फिश फ्राय आहे। काही वाटण करायची गरज नाही, फक्त लागतो तो वेळ फक्त मॅरिनेशनसाठी आणि बस इतकंच साहित्यामध्ये तुमची खूप छान टेस्टी आणि क्रिस्पी डिश होऊन जाते। बाकीच्या रेसिपींमध्ये कसं मसालावाला वाटण आलं खूप सारं तामझाम येतो, पण ही फिश एकदा नक्की ट्राय करा। आणि वरती कोटिंगसाठी लागणार आहे हा रवा आहे, जाडच आहे, तुमच्याकडे बारीक असेल तर तुम्ही बारीकसुद्धा घेऊ शकता। आणि इथं घातलेलं आहे मी 4 चमचे तांदळाचं पीठ आणि 1 चमचा हळद पावडर आणि काश्मीरी लाल मिरची पावडर घेत आहे। ह्याच्यामध्ये खूप छान कलर येतो या तिखटामुळे, तुम्ही नक्की ट्राय करा। आणि इथं मी 1.5 चमचे लाल तिखट घातलेलं आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून मीठ आणि हळद आणि लाल तिखट आपलं हे मिक्स झालं पाहिजे व्यवस्थित, म्हणजे कोटिंगला एकसारखी चव येऊन जाईल। तुम्ही ह्याच कोटिंगचा वापर करून सुरमई फ्राय करू शकता, कोळंबी फ्राय करू शकता किंवा टिक्की जरी व्हेज बनवत असाल तर त्या टिक्कीनं सुद्धा तुम्ही मॅरिनेशन करून व्यवस्थित शेप देऊन घेऊन असं रवा फ्राय करून घेतला तर खूप छान लागते। तर आता आपण फिशला रवा लावून घेऊया कोटिंगसाठी। तर व्यवस्थित तो आधी पीस ठेवून घ्यायचा आहे, त्याच्यावर रवा टाकून व्यवस्थित प्रेस करत करत आपल्याला ही प्रोसेस करायची आहे। तुम्ही बघू शकता। तर आता मी अजून एक तुम्हाला पीस करून दाखवते। तर आधी व्यवस्थित तो पीस उचलायचा आणि व्यवस्थित दाबायचा आणि त्याच्यावरती रवा हलक्या हाताने टाकून प्रेस जास्त करायचा, जेणेकरून तो रवा पूर्ण त्या पीसला लागेल। कारण आपला हा पीस आहे तो ओला आहे ना, तर तो मस्त वळून घेतो आणि पकडून पण ठेवतो। तर तो पकडून ठेवण्यासाठी व्यवस्थित असं आलटून पालटून साईडून सगळीकडून रवा लावून घ्या, जेणेकरून आपला फिश आहे ना त्याचा पीस एकदम कुरकुरीत होऊन जाईल। तर मी सगळे आता रवा लावून घेतलेला आहे। तर आता टाकूया 1.5 चमचा तेल तव्यामध्ये आणि केव्हाही फिश फ्राय करताना हाय फ्लेम ठेवायची तेल तापेपर्यंत, नाहीतर मग आपला रवा असतो ना तो ह्या फिशला सोडतो आणि तेलामध्ये पूर्ण पसरतो आणि तवा सगळा आपला राड होतो। तर ही एक टीप होती। तर तुम्ही बघू शकता अगदी 2 मिनिटातच फिशचा कलर चेंज झालेला आहे आणि मी साईडून थोडंसं तेल कमी वाटत होतं मला, म्हणून मी तेल टाकलेलं आहे। तुम्हाला सुद्धा जर असं वाटलं की तेल थोडंसं कमी वाटत आहे तर तुम्ही एक अर्धा चमचा साईडून सोडून घ्या। आता ह्याला परतवून घ्यायचं आहे व्यवस्थित।
आणि परतवून घेतल्यानंतर सुद्धा 2 मिनिट आपल्याला थांबून घ्यायचे. तुम्ही कलर बघा अगदी आपला चेंज झालेला आहे. जर तुम्हाला हाताने परतता येत नसेल कारण गरम असतं तर असा एक काटा चमचा घ्या आणि त्याच्या मदतीने व्यवस्थित पलटवून घ्या. रंग बघा किती भारी आला आहे की नाही. असं बघितल्यानंतर असं खावं असं वाटतं की नाही. तर आता मस्त आपला श्रावण चालू होणार आहे, पण त्याआधी नक्की डिश ट्राय करा आणि मला कॉमेंटमध्ये नक्की तुम्ही सांगा. आणि वरतून अशी मस्त कोथिंबीर भुरभुरायची आहे. आपली तयार आहे हलवा फ्राय रेसिपी. परत पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओसह. तोपर्यंत टाटा नमस्कार. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल थँक्यू.